प्रेक्षक हो नमस्कार। मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। झोपताना कधीही करू नका या चुका। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये झोप ही अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे। तर या झोपेसंबंधी काही नियम आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। कपाळावर टिळा लावून झोपणं अशुभ आहे, म्हणून झोपेच्या वेळी टिळा काढला पाहिजे। झोपताना कधीही वाचन करू नये, असं केल्यानं नजर दोष निर्माण होतो असं शास्त्रात सांगितलं गेलंय। हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून कधीही झोपू नये। बऱ्याच जणांना ही सवय असते, मात्र अत्यंतिक घातक अशी ही सवय आहे। यम आणि दुष्ट देवतांचं निवासस्थान दक्षिणेकडे असल्यानं त्या दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये। त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्यानं स्मरणशक्ती कमी होते। शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचं भय देखील यामुळे वाढू शकतं। त्यामुळे कधीही दक्षिणेकडे तोंड करून झोपू नये। सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो। बऱ्याचदा सांगितलं जातं की सूर्यास्तावेळी झोपू नये, कधीही सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपलं पाहिजे। बऱ्याच जणांना दिवस मावळताना झोपण्याची सवय असते, मात्र ती अत्यंतिक घातक आहे। त्यामुळे कधीही डाव्या कुशीवर झोपू नये। दिवसा सुद्धा कधीही झोपू नये, पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी 1 तास 48 मिनिटं झोपू शकता, मात्र साधारणतः दिवसा झोपू नये। तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडानं झोपू नये। जेवणाच्या ताटावरून उठून कधीही झोपू नये। ओले पाय करून झोपू नये। बऱ्याचदा पाय कोरडे करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, मात्र मध्यरात्री बाथरूमला उठल्यानंतर किंवा काही कारणानं ओल्या पायांनी झोपू नका। पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते आणि शिक्षणातही प्रगती होते असं म्हणतात। पश्चिमेकडे डोकं करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात। देवाचं मंदिर आणि स्मशानभूमी इथं कधीही झोपू नये। बऱ्याच जणांना मंदिरात जाऊन झोपण्याची सवय असते, मात्र ते टाळा। झोपलेल्या व्यक्तीला कधीही अचानक उठवू नये। विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागं केलं पाहिजे, कारण हे त्यांच्यासाठी योग्य नाही। त्यामुळे झोपण्यासंबंधीचे हे अत्यंतिक साधे सोपे उपाय जे शास्त्रात सांगितले गेलेले आहेत ते आपण आज पाहिले। ते तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि अजूनही तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा।